नुकत्याच काही दिवसापासून नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आज स्ट्रॉंग वॉटरचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालेलं आहे. नेमका इतक्या लवकर हे उद्घाटन काय मिळालं? मी कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजच्या कामाचं भूमिपूजनाचे बॅनर्स बघत होतो की ही वचनपूर्ती आहे. परंतु मी आज बदलापूरच्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की हे जे काम होतं हे आम्ही पहिल्यांदा 2014 साली निवडून आलो. त्यानंतर 2019 साली मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर बरेचसे नाले हे अतिक्रमणाने बाधित झालेले होते. त्याचा आम्ही सर्वे करून ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचं काम त्यावेळेस त्याला प्रशासकीय मंजुरी दिली. त्यावेळेस कन्सल्टंट नेमल्यानंतर पुन्हा 2019 सालानंतर निवडणुका कुठच्याही प्रकारच्या झाल्या नाही. परंतु या कामाचा सातत्याने पाठपुरावा मी स्वतः करत होतो. त्या कन्सल्टंटच्या मागे लागून हा प्रस्ताव डी.एम.ए. ऑफिसमधनं मंत्रालय आणि मंत्रालयात नंतर एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने वारंवार त्यांच्या मागे लागून या बदलापूर शहरामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे घाण पाणी नाल्याला जातं आणि ते डायरेक्ट नदीला जात होतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्टातनं नगरपालिकेला टार्गेट करण्यात होतं. म्हणून मी ती स्कीम लवकरात लवकर कशी मंजूर होईल यासाठी डी.एम.ए. ऑफिसच्या मागे लागून हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये नेला. मंत्रालयामधनं NGTकडनं तो प्रस्ताव मंजूर करून हा प्रशासकीय काळामध्ये या ठिकाणी त्याला मी मंजुरी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून घेतली आणि त्याचे रीतसर निविदा केल्यानंतर त्या निविदेमध्ये कॉम्पिटिशन झाली. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा मंत्रालयामध्ये निविदा मंजुरीसाठी केला. त्या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांना स्वतः भेटून एकनाथजी शिंदेसाहेबांकडनं फोन करून त्या निविदा मंजूर करून घेतल्या. रीतसर त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आणि त्याच्यानंतर ही आचारसंहिता लागली. संबंधित ठेकेदारी मला वाटतं त्यावेळेस पूर्ण नाल्यांचं संरक्षण केलं आणि त्या ज्या टेक्निकली बाबी आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. परंतु आज मी बघितलं की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि बॅनर लावलेले आहेत काही वचनपूर्ती आहे. मी त्यांना सांगू इच्छितो ही तुमची फसवाफसवीची वचनपूर्ती आहे, ही जरा बाजूला ठेवा. आणि ज्यांनी खरोखर काम केलं त्या ठिकाणी स्थानिक आमदार असेल त्यांनीसुद्धा कधीतरी मला वाटतं प्रयत्न केले असतील. पण मी सांगतो 99% प्रयत्न हे काम मंजूर करण्यासाठी ज्यावेळेस कृष्णा इस्टेटसाठी जो नदीचा प्रवाह अडवण्यात आला असा आरोप होत होते त्यावेळेस मी तिकडच्या सर्व विभागातल्या लोकांना सांगितलं की जी बदलापूर शहरामध्ये परिस्थिती निर्माण होते, जर हे नाल्याचं काम मंजूर झालं तर नक्कीच जे आजूबाजूच्या नाल्याला लागूनचा जो परिसर आहे म्हणजे शनीनगर असेल, हेंद्रेपाडा असेल, कात्रपसारखा विभाग असेल, शिरगाव असेल, या ठिकाणी जो पाणी स्प्लिट होतं आहे तर हे नाले बांधल्यामुळे तो पाणी स्प्लिट होणार नाही. आणि 100% हे श्रेय शिवसेनेचं आहे. जरी आज आम्ही नगराध्यक्ष हा त्यांचा असेल, आम्हीसुद्धा 24 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि आज मी बदलापूरच्या सर्व जनतेला सांगेल की ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमचा आहे. हे सर्व काम मी स्वतः लक्ष घालून मंजूर करून घेतलेलं होतं आणि याचं श्रेय या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कुठच्याही प्रकारचा मागे पुढे न पाहता या कामाला मंजुरी दिली आणि ताबडतोब 10% निधीसुद्धा नगरपालिकेला वर्ग केलेला आहे. आज जरी नगराध्यक्ष त्यांचा असेल पण त्यांना माझं आव्हान आहे की चांगलं काम या शहरामध्ये जे आता भुयारी गटारासारखाचं सुद्धा आज जो प्रश्न हायकोर्टात प्रलंबित पडलेला आहे, सोनेलीसारखा विभाग आहे, शिरगावचा विभाग आहे, खरवई विभाग आहे, या ठिकाणी सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या लाईन्स टाकल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नामध्ये ते सुद्धा लवकरात लवकर त्याचा GR माननीय एकनाथजी शिंदेसाहेब काढून ते सुद्धा काम आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. बदलापूर शहरामध्ये जरी आज शिवसेनेचा नगराध्यक्ष नसला पण प्रत्येक जी प्रोजेक्टची कामं आहेत
त्यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असेल आणि मला वाटतं नगरविकास खातं एकनाथजी शिंदे साहेबांकडे एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री साहेब कधी त्याला कुठच्याही प्रकारचा आरखडी न त्याला ताबडतोब मंजुरी देऊन या बदलापूर शहराचा जो कायापालट आम्हाला करायचा आहे तो करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. म्हणून कोणी एका पक्षाने या कामाचं क्रेडिट न घेता जे रुटीनमध्ये कामं मंजूर झालेली आहेत याचं श्रेय सर्वांना म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल यांना द्यावं. आज खरोखर मलासुद्धा उद्घाटन करायचं असं मी असं पण जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन करू शकलो असेल, पण शिवसेनेची संस्कृती नाही. आज त्यांनी जरी उद्घाटन केलं असेल पण पूर्ण श्रेय त्यांचं आहे असं बदलापूरच्या जनतेला त्याने दिशाभूल करू नये. आज बऱ्याचशा कचऱ्याच्या गाड्या सुद्धा स्वीपरसारख्या 2 वर्षापूर्वी स्वीपरच्या गाड्या घेतल्या आणि सांगितलं की त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसानंतर लोकार्पण सोहळा केला. त्याच जे काही लोकप्रतिनिधी त्यांनीच ज्यावेळेस अग्निशामक दलाच्या गाड्या घेतल्या तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप तिथल्या प्रशासनावर केले होते. परंतु ज्यावेळेस त्यांचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्याच गाड्यांचं लोकार्पण सोहळा करण्यासाठी यांचे एक लोकप्रतिनिधी पुढं होते. तर याचासुद्धा त्यांच्या लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे की आपण प्रशासनावर आरोप करताना कुठच्या पद्धतीने करतो आणि त्याचं श्रेय पण घ्यायला पुढे असतो. मी वामन म्हात्रे म्हणून शिवसेना शहर पण माझी नगराध्यक्ष म्हणून नेहमी माझी अशी भूमिका असते, जे काम ज्यांनी केलं त्याचं श्रेय त्यालाच भेटलं पाहिजे. आज 240 कोटी रुपयाचा GR एकनाथजी शिंदेसाहेब पाण्याच्या साठी बदलापूर टँकरमुक्त करायचे. 2056 सालापर्यंत पाणी लोकांना भेटलं पाहिजे त्याचीसुद्धा रीतसर निविदा आता लवकरच मराठा जीवन प्राधिकरणानं आम्ही काढून लवकरात लवकर टँकरमुक्त बदलापूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.